नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अनु लाईफस्टाईल ह्या चॅनल मध्ये। दररोज मी तुम्हाला डेली रुटीन माझी दाखवत असते, पण आज मी डेली रुटीन नाही तुम्हाला दाखवणार। फक्त आज मी माझे कुर्ते वगैरे मी कुठून घेते, कसे घेते, कितीला घेते हे सगळं सांगणार आहे। वर्षाताईंना तसा प्रश्न पडतोय की मी कुठून घेते, म्हणून कितीला घेते, ऑनलाईन घेते की ऑफलाईन घेते, हे सगळे प्रश्न मला विचारले जातात। तर म्हटलं चला एक लॉंग व्हिडिओ बनवते आणि व्यवस्थित तुम्हाला सांगते पण आणि दाखवते पण। आता माझ्याकडे ना जितके कपडे आहेत तितके मी ऑनलाईन घेत असते आणि जास्त काही महागाचे माझे कपडे नसतात, तरी पण तुम्हाला आवडतात। हे ऐकून मला पण छान वाटलं की मी जे काही कपडे वगैरे घेते ते तुम्हाला आवडतात, माझी जी चॉईस आहे ते तुम्हाला आवडते आणि तुम्हाला पण तसलं घ्यायचं असतं। तर म्हटलं चला मी सांगते तुम्हाला। आणि माझ्याकडे ना मी तुम्हाला सांगते खूप कमी असे कपडे असेल की मी म्हणजे मार्केटमधून घेतलेत, जे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत असते एखाद्या वेळेस की मी इथं गेले, ताई सोबत गेले, एखाद्या वेळेस जो मी ड्रेस घेते ना तेवढंच माझ्याकडे ना मार्केट मधलं घेतलेलं असतं, बाकीचे पूर्ण मी ऑनलाईन घेते आणि चांगले पण निघतात बरं। आणि असं काही नाही की माझे ड्रेस चांगले निघत नाही। आता जरी मी कमी प्राइसचं घेते तरी पण हे ना तुम्ही माझे नेहमी ड्रेस बघतात, कधीच खराब होत नाही। आणि जास्त करून मी कॉटनचे कपडे घेत नाही, माझं ना ते मला पहिल्यापासून आवडत नाही ते कॉटनचे। जर आपण म्हणजे 2-3 वेळेस घातले की ते लगेच जुन्यासारखे दिसायला लागतात आणि ते टिकत पण नाही, म्हणून मी कधीच कॉटनचे कपडे घेत नाही। तुम्हाला ना माझ्याकडे एक पण दिसणार नाही, एखादा असेल बायचानक ते घेतलेलं मी, आणि ते पण हे ना 2-3 वेळेस घातलं की लगेच खराब होतो, म्हणून हे ना मी दुसरेच म्हणजे घेत असते। तर चला मी तुम्हाला दाखवते। मी आता पण 2-3 ड्रेस घेतलेत। आता उन्हाळ्यासाठी आपल्याला ना एकदम असे म्हणजे पातळ कपडे जरा बरं वाटतं, म्हणजे जास्त गरम होत नाही। आणि जर जास्तच आपण म्हणजे जाड वगैरे कपडे घेतले तर त्याच्यामध्ये खूप गरम होते, म्हणून मी त्याच्यासाठी ना 2-3 ड्रेस घेतले, ते मी तुम्हाला दाखवते मी कोणते घेतले ते। आणि जे काही मी ड्रेस तुम्हाला आता दाखवते ना त्याचे व्हिडिओ पण मी बनवले। तर आता सध्या असं शक्य नाहीये की मी प्रत्येक ड्रेस तुम्हाला असं घालून समोर दाखवू शकते, म्हणजे व्यवस्थित जमणार नाही। तसं मी पहिलेच एक व्हिडिओ शूट करून ठेवलेला आहे, म्हणजे जो ड्रेस मी तुम्हाला दाखवेल तो स्क्रीनवर दाखवते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की तो कसा दिसतो म्हणून, तर तुम्ही तिथं बघू शकता। तर चला एक एक करून मी तुम्हाला सगळे ड्रेस दाखवते आणि जो ड्रेस मी तुम्हाला दाखवेल तो मी इथं घातलेला आहे स्क्रीनवर दाखवते, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून जाणार की हा ड्रेस कसा आहे। आणि जास्त करून आहे ना माझ्याकडे लॉंग ड्रेसच आहे, मी जास्त करून लॉंग घेत असते, कुर्ते मी घेत होते। काय होतंय म्हणजे मी जास्त करून आहे ना कटच्या कुर्त्या आता सध्या बंद केल्या, थोडीशी तब्येत आपली जाड झाली ना तर मग कटच्या कुर्तीनं चांगली दिसत नाही, लॉंग मध्ये आपल्याला एकदम व्यवस्थित वाटतं, म्हणून मी लॉंगच घेतेय। तर चला एक एक करून मी तुम्हाला दाखवते, जे आवडली तुम्हाला ते तुम्ही घेऊ शकता, मी सगळ्यांची लिंक तुम्हाला देणार। तर पहिले सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते, त्याच्या आधी तर मी तुम्हाला जे मी वेअर केलेला आहे तो ड्रेस दाखवते आणि स्क्रीनवर त्याचा व्हिडिओ पण दाखवते। आता हा ड्रेस आहे मी भरपूर व्हिडिओ मध्ये दाखवलेला तुम्हाला, म्हणजे मी घातलेला आहे, तर प्रोडक्ट पण मी टॅग केलेला आहे, तरी पण आहे ना आता पण मी याची लिंक देते। आणि खरंच याची क्वालिटी पण चांगली आहे, फक्त मला ते 450 रुपयाला पडला होता आणि सिवलेस आहे एवढा आहे बस, बाकी दुसरं काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये। पण शोल्डर मोठा असतो ना तर मग ते कव्हर होऊन जाते, एवढं काही वाटत नाही। पण जर तुम्हाला सिवलेस चालत नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकत, आणि तुम्हाला चालत असेल तर तुम्ही घेऊ शकता, दुसरं याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाहीये। त्याच्यासोबत एक बेल्ट पण येते, तर हा बेल्ट त्याच्यासोबत आला होता आणि यानं खूप छान लुक त्याचं येते। मी कधी कधी लावते आणि काम वगैरे करायचं असलं तर जेव्हा खूप टाईट होतं ना तर मी कधी लावत नाही, तर हा बेल्ट खरंच खूप छान लुक देतो। मी वरती दाखवते तुम्हाला, तर चला आता दुसरं दाखवते। तर हा ड्रेस बघू शकता, हा पण सिवलेस आहे पण एक नंबर आहे, वरती स्क्रीनवर दिसतंय ना तुम्हाला, त्याचं घेर पण खूप मोठा आहे, इतकं छान आहे। याच्यामध्ये कलर ऑप्शन भरपूर आहेत पण मला हाच कलर हवा होता म्हणून मी घेतलाय। आणि मेन आहे ना त्याचं म्हणजे पुढचं जो हे आहेत ना गळा खरंच खूप छान आहे, आणि त्याला ना अशी म्हणजे कवडीचे लटकन आहेत आणि घातल्यावर त्याचा लुक खूप छान येतोय। असं मला ते व्यवस्थित दाखवता येत नाहीये, पण वरती स्क्रीनवर बघा तुम्ही। आणि हा पण सिवलेसच आहे, आणि हा ड्रेस आहे ना इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होता 1 वर्ष अगोदर, आता नाहीये, पण तेव्हा तो खूप भारी वाटायचा। याच्यामध्ये कलर भरपूर आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर याची पण मी लिंक तुम्हाला देणार। आणि कापड पण त्याचं एक नंबर आहे, खरंच खूप छान आहे। जर आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असलं किंवा म्हणजे आपण कुठेतरी गेलो ना तेव्हा तो खूप भारी वाटतं, आणि घरात पण आपण वापरू शकतो। आता सगळ्यांची वेगळी चॉईस असते, लॉंग ड्रेस घरात कोणी घालत नाही पण मला आवडतात, मी घालत असते, तर हा ड्रेस मी त्याच्यासाठीच घेतला होता। तर चला आता दुसरं दाखवते। हा पण लॉंगच आहे, वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल,
तर याचं पण फुल घेर आहे आणि खरंच याचा कलर एक नंबर आहे. खूप छान ड्रेस आहे हा पण. आणि कापड बघू शकता तुम्ही, मी कोणतेच कापड असं कॉटनचं घेत नाही आणि कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे त्याचं, मला खूप आवडलेलं. आणि लॉंग पण आहे, मला लॉंगच कपडे छान दिसतात. हा पण सिवलेस आहे, तेवढंच प्रॉब्लेम आहे, एवढं मी तुम्हाला सांगू शकते. कसं मी तुम्हाला आता सांगणार की तो सिवलेस नाहीये आणि नंतर तुम्ही घेतलं तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाते आणि तसलं मला करायचं नाही. मला असं वाटतं की जे काही आहेत ना, जे ओरिजिनल आहेत आपलं तेच दाखवायचं, उगाच दुसरं काही दाखवत बसवायचं नाही. म्हणून जे काय आहे ते मी खरंच सांगते. तर हा पण खूप लॉंग आहे, वरती स्क्रीनवर बघून घ्या, त्याची लेंथ वगैरे पण खूप छान आहे. आता माझी हाईट भरपूर आहे तर मला लॉंग ड्रेस छान दिसतात. अजून चला दुसरं दाखवते. हा एकदम प्लेन आहे, एकदम प्लेन आणि त्याच्यासोबत आहे ना असं म्हणजे बंद वगैरे सुद्धा आहे, आपण याला टाईट करायची पण गरज नाहीये. आणि एकदम प्लेन असून पण तो खरंच खूप छान लुक देतो. घेर खूप मोठा आहे आणि हा पण ड्रेस आहे ना मी आताच घेतलेला आहे, अजून त्याची फिटिंग वगैरे बाकी आहे. फिटिंग मला करायची आहे, म्हटलं चला हळूहळू करेल, पण पहिले तुम्हाला मी दाखवून देते. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, याची पण मी लिंक देते आणि वरती स्क्रीनवर याचा व्हिडिओ पण दाखवते. तर व्यवस्थित तिथे दिसतं, असं मी कितीही दाखवलं तर ते व्यवस्थित दिसणार नाही, म्हणून तसले व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते. तर मी हा डबल एक्सेल घेतलाय. आता तुम्ही तुमच्या साईज नुसार घेऊ शकता किंवा कलर ऑप्शन भरपूर आहेत, तुम्ही दुसरे कलर पण घेऊ शकता, पण मला जे आवडतं तेच मी कलर घेत असते. तर चला आता दुसरं दाखवते. हा मी तुम्हाला दाखवलेला आहे लॉंग व्हिडिओ मध्ये पण आणि शॉर्ट मध्ये पण. हा कटचा टॉप आहे माझा, मी पहिल्यांदाच म्हणजे आता झाले 3-4 महिने तेव्हापासून मी कटचा टॉप पहिलाच घेतलाय हा. आणि खरंच खूप छान आहे, हा पण कलर मस्त आहे त्याचा. आणि हा पण डबल एक्सेल आहे, त्याची पण फिटिंग वगैरे मला करायची आहे. वरती व्हिडिओ मध्ये दिसतंय ना तसं तो ड्रेस आहे. आता याचं थोडस म्हणजे अस्तर कमी आहे खालून, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. जर जास्त हाईट राहिली का प्रॉब्लेम होतो, म्हणजे जास्त पाय वगैरे दिसतात, तर तसलं मला पण आवडत नाही. पण आपण याला अस्तर वगैरे लावू शकतो, पण मला तसं काही वाटलं नाही एवढं. ब्लॅक पॅन्ट वगैरे व्हाईट जर आपण घातली तर होऊन जातंय, एवढं काही वाटणार नाही. हे पण वरती व्हिडिओ मध्ये दाखवते, ते बघून घ्या प्लीज. तर चला आता दुसरं दाखवते. आणि हे ड्रेस तुम्ही भरपूर वेळेस माझ्या अंगावर बघितला असेल, व्हिडिओ मध्ये भरपूर वेळेस मी घातलेला आहे, तरी पण मी आता तुम्हाला दाखवतेय. माझे प्रत्येक ड्रेस आहे ना तो ऑनलाईनच मी घेतलेला आहे. ऑफलाईन माझ्याकडे एक कदाचित मी घेतला असेल, जास्त नाहीये. मी घेतच नाही कधी ऑफलाईन आणि मला व्यवस्थित भेटत पण नाही. भेटलं पण तर ते व्यवस्थित फिटिंग मध्ये बसत नाही, मग जास्तच प्राइस असते, हे मला काही जमत नाही, म्हणून मी ऑनलाईन घेत असते. तर याच्यासोबत पॅन्ट पण आहे आणि याचा पण कलर मस्त आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर याची पण मी लिंक देणार. तर हा ब्लॅक कलरच्या ड्रेस बद्दल भरपूर वेळेस बऱ्याचशा ताईंना मला विचारलेलं की तू कुठून घेतला. हा पण ऑनलाईनच घेतलेला आहे, याची पण मी तुम्हाला लिंक देते. आणि कलर त्याचा एक नंबर आहे, ब्लॅक कलर मला खूप आवडते. मी बरेच वेळेस ना याला घातलेलं पण आहे आणि प्रोडक्ट पण मी टॅग केलं होता शॉर्ट व्हिडिओ मध्ये, तुम्ही घेतलं पण असेल, बऱ्याचशा ताईंना घेतलंय त्याला. परत मी तुम्हाला दाखवते, याची लिंक पण देते. आणि हा कटचा आहे, याच्यासोबत प्लाझो आहे, खरंच खूप छान आहे. कापड पण त्याचं मस्त आहे आणि त्याच्यावर वर्क सुद्धा छान केलेले आहे, तर खरंच खूप छान वाटतं. तर हे मी बरेच वेळेस वेअर केलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला वरती व्हिडिओ दाखवते, तुम्ही तिथे बघू शकता. तर बरेच माझ्याकडे ना म्हणजे ऑनलाईन घेतलेले ड्रेस आहेत. आता नेहमी जे काही तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतात ना, सगळ्यांची मी लिंक देत असते किंवा वरती प्रोडक्ट टॅग करत असते. आता एवढे ड्रेस जर मी तुम्हाला आता दाखवत बसले तर खूप मोठा आपला व्हिडिओ होऊन जाणार आणि तुम्ही पण कंटाळणार. इतके कपडे आहेत ना, तर ते मी सगळे ऑनलाईन घेते आणि कोणताही ड्रेस आहे ना 600-700च्या वरती नाहीये, सगळे खालीच आहे. आणि मी जास्त महागाचा ड्रेस घेत नाही, मी नेहमी तुम्हाला सांगत असते. कोणतेही कपडे मला घेऊ द्या, फक्त मी ऑनलाईन घेत असते. फक्त साडी असू द्या, साडी मी ऑफलाईन घेत असते कधीतरी, नाहीतर ते पण ऑनलाईन घेते. पण जास्त जर मला महागाची घ्यायची असली, कोणाचं लग्न असलं किंवा कोणाचं काहीतरी असलं, तर मी खूप महागाची घेते. म्हणजे जर आपण 2-3 हजाराची साडी घेतली तर ती मी दुकानातून घेत असते. मला असं वाटते की एवढे पैसे आपले जर व्यर्थ गेले तर, तसं म्हणून मी ना म्हणजे असं ऑनलाईन नाही घेत, ऑफलाईन घेते. आणि बाकीचे जे काही घ्यायचे असले ना मला, म्हणजे कमी प्राइसचे असू द्या, म्हणजे 500-600 पर्यंत, मी ऑनलाईनच घेत असते आणि खरंच खूप छान निघतात. आतापर्यंत तर माझ्यासोबत तसलं काही झालं नाही. सगळे म्हणतात ऑनलाईन कपडे चांगले येत नाही, पण मी सांगते ऑनलाईन कपडे खूप छान येतात. माझी प्रत्येक गोष्ट म्हणजे मी जे काही घेते ना ते ऑनलाईनच असतात. घरातलं जे काही डेकोरेशनचं सामान आहे ते पण ऑनलाईन आहे आणि जे किचन मध्ये घेते ना मी, म्हणजे भांडी असू द्या किंवा स्टँड असू द्या, हे पण मी ऑनलाईन घेतलेलं आहे. खरंच खूप छान क्वालिटी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यातून तुम्ही कोणतेही ड्रेस घेऊ शकता. सगळ्यांची लिंक मी देते खाली, तुम्ही तिथून घेऊ शकता.
आणि अजून जे काही माझे ड्रेस आहेत ते डेली व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसतात, तिथे मी प्रोडक्ट टॅग करेल, तुम्ही तिथून घेऊ शकता. आता जर मी दाखवत बसले तर खरंच खूप मोठा व्हिडिओ होऊन जाणार आणि तुम्ही पण बोर होणार, म्हणून मी एवढे काही दाखवले नाही. पण आता जे काही मी नवीन घेतले होते 2-3 ड्रेस ते तुम्हाला मी दाखवले आणि पुढे पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेल. असं नाही की माझे हे प्रमोशनचे आहे कपडे, हे असं तसं तसलं काहीच नाही. जे मी स्वतः यूज करते ना तेच मी तुम्हाला दाखवत असते. तसलं काही नाही, आपण दाखवू शकतो, आता बरेचशा ताई दाखवतात, पण मी तसलं नाही करत आहे सध्या. मी जसं आहेत ना तसं तुम्हाला सांगेल, पण पुढे पण जर माझं असलं तसं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्या जे काही मी तुम्हाला टॉप किंवा माझे पूर्ण ड्रेस दाखवले ते मी स्वतः माझ्यासाठीच घेते. आवडले तर तुम्ही नक्कीच घ्या. आणि अजून मला एक प्रश्न पण होता, म्हणजे जे काही मी प्रोडक्ट टॅग करते ते ताई 10,000 सबस्क्रायबर झाल्याशिवाय तो ऑप्शन येत नाही, तुला कसं काय आलं? तर ते फॉर्म भरावं लागतं, आपल्याला येतंय. जर आपलं चॅनल मॉडरेट झालं की आपल्याला तो ऑप्शन येत नाही, पण फॉर्म भरलं की लगेच येतोय. मला पण पहिले तसंच माहिती होतं की 10,000 सबस्क्रायबर झाल्याशिवाय आपल्याला तो ऑप्शन येत नाही, पण फॉर्म भरल्यावर येतंय. आपल्याला ते व्यवस्थित भरायचं असतं आणि ते भरल्यावर आपण लावू शकतो. आणि दुसरं अजून भरपूर काही प्रश्न होते, आता सध्या मला ते आठवत नाहीये. जेवढं आठवते तेवढं मी तुम्हाला सांगते. पण हा प्रोडक्ट टॅग करते ना त्याच्याबद्दल बऱ्याचशा ताईंना मला विचारलं होतं, म्हणून मी तुम्हाला सांगते की 10,000च्या पहिले पण आपल्याला ते करू शकतो आपण. फक्त तेवढंच व्यवस्थित फॉर्म भरायचं, मग होऊन जाते. तर चला, आता खूप जास्त वेळ मी तुमचं घेतलंय आणि खूप मोठा व्हिडिओ पण होऊन जाणार, त्याच्या अगोदरच मी ते एंड करते. आणि अजून मी परत काही ना काही नवीन जे काही माझ्याकडे आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि डेली रुटीन तर मी नेहमी तुम्हाला दाखवत असते शॉर्ट व्हिडिओ मध्ये, पण लॉंग मध्ये मला असं वाटतं की सारखं ते न दाखवण्यापेक्षा म्हणजे असं काहीतरी नवीन जे तुम्हाला घ्यायचंय, ते तुम्हाला माझ्याबद्दल जाणून घ्यायचंय, हे गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. आणि म्हणून आहे ना मी हा व्हिडिओ बनवलेला होता. अजून तुम्हाला माझे व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायला आवडतात नक्कीच मला सांगा, त्याच्यावर मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न पण करेल. तर चला, आता इथेच एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.